नमस्कार. आपण मुंबई महामार्गावर जिथे आपण पाहतो की ते हा मीरानगर एरिया आहे. मोरावाडे आणि मीरानगर ह्या एरियामध्ये आपण आहोत आणि हा इथे आपण बघतोय की मुंबई गोवा हायवे म्हणजे जे महामार्ग प्राधिकरण आहे यांनी हा जो ब्रिज बांधलेला आहे याची सातत्याने आपण नेहमी आणि बातमी देत असतो. मध्ये आपण पाहिलं असेल की रस्त्याला भेगा पडल्या होत्या वरती. आता आपण तुम्हाला नवीन बातमी देत आहोत की आपण बघतो इथे बघा, इथे तुम्ही पहा हे सगळं जे आहे हे जे पडत आलेलं आहे, पडण्यासारखी परिस्थिती दिसत आहे. आणि म्हणून काय केलं तर इथे हे दाबून राहण्यासाठी यांनी नटबोल्ट सिस्टीम मध्ये नटबोल्ट सिस्टीम जी आहे ती नटबोल्ट सिस्टीम त्यांनी केलेली आहे. बघा आपण पाहिलं तर इथून त्यांनी सुरुवात केलेली आहे. हा बघा संपूर्ण भाग जो आहे हा पूर्ण असा वाकलेला आहे आणि म्हणून यांनी पुढे आपण पाहतो की तिथपर्यंत त्यांनी ते जे आहे ते नटबोल्ट सिस्टीमने ते दाबून ठेवलेलं आहे. परंतु आपण बघतोय की जरी नटबोल्ट सिस्टीमने दाबलेलं असलं तर हे सगळं दिसण्यात येतंय. आपण एकंदरीत पाहिलं तर इथे सिमेंट लावण्याचा प्रयत्न केला त्यांनी, म्हणजे हा दिसू नये, हा भाग दिसू नये म्हणून यांनी सिमेंट लावण्याचा प्रयत्न केला, म्हणजे लोकांना ते दिसू नये. एकंदरीत या ब्रिजची काय परिस्थिती आपण पाहतोय, फार भयानक परिस्थिती आहे. आपण नेहमी म्हणतो की जे चायनाने जो काही टाउन ब्रिज बांधलेला आहे किंवा चायनाने जो ब्रिज बांधला आहे त्या पद्धतीने हा ब्रिज एवढा मोठा केलेला आहे आणि एकंदरीत हे काम एकदम निकृष्ट दर्जाचं आहे. आपण नेहमी सांगत आलेलो आणि ही फार भयानक परिस्थिती आहे. कशा पद्धतीचं हे काम आहे आम्हालाही कळत नाहीये आणि लोकांनी हे बघितलं पाहिजे. एकंदरीत जे सरकारमध्ये जे काही शासनामध्ये जे काही आमदार खासदार इथून या रोडवरून जात आहेत, त्या रोडवर जाणारे आमदार खासदार जे काही आहेत त्यांनी हे बघितलं पाहिजे काय ही परिस्थिती आहे. एकंदरीत ही अवस्था फार भयानक आहे आणि यासाठी लोकांनी सजग राहिलं पाहिजे. लोकांनी याच्या विरोधात आवाज उचलला पाहिजे. कारण की आपण अनेक वेळा बातम्या करतोय, परंतु त्याच्यावर आपण बातम्या केल्यानंतर आता ही बातमी केल्यानंतर याच्यावर परत सिमेंट लावण्यात येईल म्हणजे किंवा हे नटबोल्ट काढतील, याच्या पलीकडे दुसरं काय होणार नाहीये. पण येणाऱ्या काळात मोठी अपघात होऊ शकतो, याचा सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. एवढंच इथे सांगतो आणि थांबतो. रायगड जनता, नितीन गायकवाड.